शासकीय निर्णयांविरोधात न्यायालयात जाणाऱ्या 71 शिक्षकांना जिल्हा परिषदेची नोटीस. रत्नागिरी. शासकीय निर्णय आणि संचमान्यता आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी परवानगी मागणाऱ्या 71 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कृतीमुळे शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये असा सवाल प्रशासनाने उपस्थित केला असून 7 दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. नेमके प्रकरण काय? संगमेश्वर तालुक्यातील देवरुखन 1 येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री दिलीप रामचंद्र महाडिक आणि इतर 71 प्राथमिक शिक्षकांनी संचमान्यता आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या शिक्षकांच्या विरोधात निकाल दिल्याने त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. तसेच जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कोणतीही समायोजनाची कारवाई करू नये अशी अटही शिक्षकांनी घातली होती. प्रशासनाचा आक्षेप. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ही बाब गंभीर मानली आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी स्पष्ट केले आहे की वरिष्ठांना अशा प्रकारे सूचना देणे हे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3चा भंग करणारे आहे. जिल्हा परिषद हे केवळ शासन निर्णय, परिपत्रके आणि न्यायालयीन निर्णयांची अंमलबजावणी करणारे कार्यालय आहे. कोणत्याही शासन निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्यासाठी हे कार्यालय परवानगी देऊ शकत नाही. शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा. संबंधित 71 शिक्षकांवर महाराष्ट्र जी.प.जी. शिस्त व अपील 1964 मधील तरतुदींनुसार कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा 7 दिवसांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशाची प्रत संगमेश्वरच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व संबंधित शिक्षकांना बजावण्यात आली असून या प्रकरणाने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.